कामाचा व्यापही वाढला होता त्याच्यामुळे असेल कदाचित. पटवर्धन, तुम्हाला धनंजयच्या वागण्यात काही बदल जाणवला? नाही, विशेष असं काही नाही. हा, पण साधारण 1 महिन्यापूर्वी तो विल संदर्भात काहीतरी बोलत होता. विल? हो, त्याला विल करायचं की नाही असा प्रश्न पडला होता. मलाही विचारलं होतं त्याने. मग मी त्याला काही सांगितलं नाही, पण त्याला कंपनीच्या लीगल ऍडवायझरशी बोलायला सांगितलं होतं. त्याच्यानंतर तो बोलला की नाही, त्याने विल केलं की नाही, मला काहीच माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ माझा संशय खरा ठरतो. संशय? पटवर्धन, धनंजयनी महिन्याभरापूर्वी विल तयार करण्याचा विचार केला, यामागे काहीतरी कारण असणार. कुणीतरी त्याला फोर्स करत होतं. कोण फोर्स करत होतं? आणखी कोण? राणी धनंजयला विल करण्यासाठी फोर्स करत होती. मीरा, पुरावे असल्याशिवाय आपण कुणावरही असा थेट आरोप करू शकत नाही. तुम्हाला नाही असं वाटत? नाही. राणी धनंजयच्या आयुष्यात येण्याच्या आधीचा धनंजय आणि नंतरचा धनंजय यांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला काहीही फरक नाही जाणवला? अगं असेल काही, पण राणी असं का करेल? प्रॉपर्टीसाठी. अर्थात राणी मुळात धनंजयच्या प्रॉपर्टीसाठीच त्याच्या आयुष्यात आली होती. आज गायत्रीचं जे काही झालंय ना, ते राणीमुळे झालंय. इनफॅक्ट धनंजय बेपत्ता झालाय तोही राणीमुळेच झालाय. मीरा, मला कळतंय तू भावाच्या काळजीपोटी हे बोलते, पण पुराव्यांचं काय? म्हणजे थोडक्यात तुमचाही राणीवरच विश्वास आहे? तसं नाही मीरा. हो, मग काय तुम्ही तिचीच बाजू घेताय? मी राणीची बाजू घेऊन नाही बोलत आहे. प्लीज अंडरस्टँड. आपण जे बोलतो ते सिद्ध करण्यासाठी पुरावा लागतो. असं नुसतं ओरडून लोकांचा, कायद्याचा विश्वास नाही बसत. आणि राहिला प्रश्न माझा, मीही राणीला ओळखतो, अगदी तू ओळखत असल्यापासून ओळखतो. वहिनी असताना तर माझं नेहमी बंगल्यावर येणं जाणं असायचं. सकाळचा नाश्ता म्हणा किंवा रात्रीचं जेवण धनंजय सोबतच घ्यायचो ना. हो ना वहिनी? पण आता तसं राहिलं नाही. आणि ते का राहिलं नाही हे मी सांगायची गरज नाही. आणि त्या अजय ठाकूरचं काहीतरी करायला हवंय आपण. विकी, जरा शांत राहा. यूज युअर ब्रेन स्लोली अँड स्टडी. अगं पण उशीर नको ना व्हायला. 4 दिवस नाही झालेत रे, तू गडबड करू नकोस. तू हे असंच म्हणत राहशील आणि तो पुन्हा पुन्हा इथे चौकशी करायला आहे. आता कुठे त्या तिवारीची सुटका झालीये, या दोघींची युती पण झाली आता. आणि तू मगाशी काय म्हणालीस ते त्याला कुठली तरी डेड बॉडी सापडली. हा, हे राणी, त्या डेड बॉडीचं काय? हळू हळू सांगितलं ना. धनंजयची डेड बॉडी कधी सापडणार हे मी ठरवणार. तो माझ्या प्लॅनचा भाग आहे, कारण त्यानंतरच डेथ सर्टिफिकेट होईल. अँड आय एम द ओनली नॉमिनी. सगळी प्रॉपर्टी माझी. हॅलो मिसेस सरदेसाई, तुम्ही सध्या कुठे आहात? मी घरीच आहे. बर, तुम्ही येताय का? हो, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. महत्वाच्या विषयावर? हो, पण
पण फोनवर बोलता येणार नाही. फोनवर न बोललेलंच बरं. तुम्ही या ना घरी. तुमच्यासाठी काही स्पेशल करू? त्याची काही गरज नाही. मला तुमच्याकडून फक्त काही इन्फॉर्मेशन हवी. ओके, या तुम्ही, मी वाट बघते. तो काय येतो इथे? त्याला माझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. तू इथेच थांबणार आहेस का? आणि तू त्याला इथे येऊ नको असं सांगायचं ना. आणि काय करायचं? मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करता आला असता. विकी, आपल्याबद्दल लोकांना संशय येण्याआधी आपण हालचाल करायला हवी. तू गेलास तरी चालेल. परत कधी भेटायचं आपण? कळवते. आणि प्लीज ऍटलीस्ट फोन तरी उचलत जा. निघशील आता? ओके, लव्ह यू. बाय. काय ग? सचिन कुठे गेलाय? दोघही बापलेक बाहेर गेलेत. सचिनने सकाळपासून अगदी हैराण केलंय काकू. का ग? अहो, आज काकाचा वाढदिवस आहे ना, तर काकासाठी गिफ्ट काय घ्यायचं, काय करायचं, काय नाही करायचं, असं सकाळी झोपून उठल्यापासून सारखं हेच सुरू आहे. त्यात यांची नाईट, त्यांना झोपायला सुद्धा दिलं नाही. अगं, आवडता काका आहे ना त्याचा. हो ना, पण काकू नेहा कुठे राहिली हो अजून? तिच्या पायाला सकाळपासून नुसती भिंगरी लागली. अगं, मी सांगितलं ना तेव्हा कुठे ती घरी गेली माहितीये? म्हणजे आज अजय भाऊजींना फार मोठं सरप्राईज आहे. हो ग, हे सगळं पावभाजीचं प्लॅनिंग ना तिचंच आहे बघ. हो का? खरंच काकू, नेहाचं फार प्रेम आहे ना अजय भाऊजींवर. हो ग, पण सांभाळूनही घेते. आई, आले मी. वहिनी द्या, मी करते. अगं नको, करते मी. द्या ना, मी चिरते. द्या. अगं राहू दे. अगं, आत्ता आलीये, जरा बस, चहा पी, पाणी पी, लगेच काय कामाला सुरुवात? पुढे वेळ कुठे आपल्याकडे एवढा? बरं, ते सगळं सामान आत्ता ठेवून येशील? बरं, आले. बरं वहिनी, दादांची कोणती शिफ्ट आहे आज? अगं नाईट आहे. अरे वा, बरं झालं. आणि सचिन कुठे आहे? दोघही बाहेर गेलेत, आत्ता येतील बघ एवढ्यात. अच्छा. बरं आई, आता तरी सांगा काय करू मी? बस ना जरा निवांत, आत्ता तर आलीयस ना. काय काकू, झाली का सगळी तयारी? अहो, होतात कुठे तुम्ही? आम्ही काकासाठी केक आणायला गेलो होतो. हा, सचिनच्या चॉईसचा केक आणलाय बरं का काकांसाठी. हो का? हो, पण कशाला एवढं सगळं? शिवाय नेहानी केक करून आणलाय ना. बापरे, आता काय करायचं? दादा, सचिनने त्याच्या काकासाठी केक आणलाय ना, मग काका केक कापणारच. हो ना सचिन? हो. गुड बॉय. अगं पण नेहा, तूही आणलास ना केक अजय भाऊजींसाठी? मग तो केक आपण त्याला सरप्राईज म्हणून देऊ. एवढं काय त्यात? बरं, तू म्हणशील तसं. बरं, तुम्ही आता बोलतच बसणार आहे का? अजून बरीच तयारी करायची आहे. हो, आता कसली तयारी? अजयचं एकदम जंगी स्वागत करायचं. नेहा, हा वाढदिवस अजय कधीच विसरणार नाही बर का. हॅपी बर्थडे सर. हे तुमचं गिफ्ट. हे घड्याळ 2-2.5 लाखाचं तर नक्कीच असेल. हॅपी बर्थडे मिस्टर अजय ठाकूर. थँक्यू. आय होप तुम्हाला मी दिलेलं गिफ्ट आवडलं. मी खूप प्रेमाने पाठवलंय.